धन्य हा भांडार पर्वत जाण, याशी पांडुरंगाचे लागले चरण. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, जेथे वैष्णवजन अवतरला. आज आपण अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 14वे, आज 6व्या दिवसाच्या मुक्कामाला जात असताना आज आपण रात्री मुक्काम इंदोरीला केला. इंद्राने वास्तव्य केलं म्हणून गावाचं नाव पडलं इंदोरी. देव म्हणती इंद्राशी तू पूर्वी येथे होतासी, आणि ब्रह्मा रुद्र तापसी पूर्वापार हे पुरी असे. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले, अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषी यापासून रात्री आपण इंदोरी माळवाडीला मुक्काम केला. आणि आज आपण पुढच्या मुक्कामाला जात असताना श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला आलो आहोत. हा समोरचा भंडारा डोंगर आहे. याचं नाव भंडारा डोंगर का पडलं, याचा अनेक प्रकारचा इतिहास आहे. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज इथून चालले होते आणि वर जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे दूध खातं बहिर्जी नाईक यांनी महाराजांना बातमी दिली की वर जगद्गुरु तुकोबराय भजन करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबरायला खूप मानायचे. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज वर आले आणि खाली एक त्यांच्या बरोबरच एक 10-12 हजार सैन्य होतं, ते खाली थांबलं होतं. मग वर महाराजांचं दर्शन झालं. नेमकी दुपारची वेळ होती. मग दर्शन झालं, बातचीत झाली. आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हेर तुमचे विठ्ठ धन ते माझं मृत्तिके समान, असं खूप चिंतन झालं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले येऊ का. जगद्गुरु तुकोबराय म्हणले तसं जायचं नाही, जेवून जायचं. त्याले महाराज खाली सैन्य उभे आणि त्यांना सोडून मी जेवत नाही. आता कार्यकर्ते एकीकडे जेवायला, पुढे एकीकडे जेवायला असतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले मी माझ्या सैनिकांना, माझ्या मावळ्यांना सोडून जेवत नाही. त्याला मग त्यांना घेऊन या. त्याला महाराज इथं काय वनराई सगळी, इथं काय खाऊ घालायचं. तुकाराम महाराज म्हणजे इथं काय खाऊ घालायचं. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. कोबराय म्हणतात आम्ही त्रैलोक्याचे राजे. हा अख्खा डोंगर जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचं करून दाखवलेलं आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण. आजही इथल्या मातीचं जर परीक्षण केलं तर इथल्या मातीमध्ये सुवर्णाचे अंश सापडतात. असे लय बारीक सांगितलं तर लोक इथं मातीत अशी ही पवित्र भंडारा डोंगराची माती. आणि मग जगद्गुरु तुकोबरायाने शिवछत्रपतींच्या सर्व सैन्याला इथं फार मोठा भंडारा दिला. तेव्हापासून म्हणजे या डोंगराचं नाव पडलं भंडारा डोंगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायाची ऐतिहासिक भेट इथं झालेली आहे. पुन्हा जगद्गुरु तुकोबरायाने जी अभंग संहिता केली त्यातली अनेक प्रकारच्या अभंग संहिता ज्ञान भांडार या डोंगरात ठेवले, म्हणून या डोंगराला भंडारा डोंगर म्हणतात. आणि म्हणून महिपती महाराजांनी या भंडारा डोंगराचं वर्णन करताना धन्य हा भांडार पर्वत जाण, याशी पांडुरंगाचे लागले चरण. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, जेथे वैष्णवजन अवतरला. पांडुरंगाने इथं येऊन जगद्गुरु तुकोबरायाला भेट दिलेली. या डोंगरावर स्वर्गातील देवाने पुष्पवृष्टी केलेली. या डोंगरावर स्वर्गातील, म्हणून या वर्षी जो 375वा वैकुंठ गमन सोहळा झाला गेल्या वर्षी, तर इथंही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. आणि याही वर्षी माघ शुद्ध दशमीला 23 जानेवारी ते 31 जानेवारी महामहोत्सव संपन्न आहे. तर त्यामध्येही एकादशीला किंवा दशमीला पुन्हा हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहे. असा हा पुण्यपावन भंडारा डोंगर. आणि आपण तिन्ही डोंगराला प्रदक्षिणा करतो आणि म्हणून आपल्याला इथे यावं लागतं. हा समोर डोंगर आहे, सर्वांनी दंडवत करा. आणि 23 जानेवारी ते 31 जानेवारी सर्वजण पारायणाला या, अशी सगळ्याला विनंती. रामकृष्ण हरी.